हिंदू संस्कृतीचं दर्शन घडवणारे आणि हिंदू धर्मात पवित्र असणारा कुंभमेळा प्रयागराज इथं सुरू आहे। कुंभमेळ्यात आलेल्या साधू संतांनी आपापल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं। पवित्र स्नान करण्यासाठी साधूंची गर्दी नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर होतीये। मात्र कुंभमेळ्यातल्या दोन घटनेनं कुंभमेळा हादरून गेला। एक घटना होती ती म्हणजे कुंभमेळ्यात लागलेली आग। सिलेंडरच्या स्फोटाने प्रयागराज हादरून गेलं आणि अनेक आखाड्यांचे करण्यात आलेल्या तंबू त्यात जळून गेले। मात्र कालच्या घटनेनं प्रयागराज मधल्या गर्दीचं चित्र समोर आलं। साधूंच्या आणि भक्तांच्या गर्दीने चेंगराचेंगरी झाली आणि काही जण त्यात मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे। जो कुंभमेळा संस्कृतीचं दर्शन घडवतोय, काही कोटी लोकांची गर्दी आहे, त्यात केंद्र सरकार अनुचित प्रकार घडणार नाही म्हणून लक्ष ठेवून आहे। या घटना घडताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन केला। फक्त एकच फोन कॉल नाही तर तब्बल 3 फोन कॉल केल्याचं समोर आलंय। नक्की काय सूचना योगींना केल्या आहेत आणि काय घडलं बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र। वेळ रात्रीची 12 वाजता मौनी अमावस्याला सुरुवात झाली आणि 12 नंतरच पवित्र स्नान करण्याआधी आखाड्यातून साधू भक्त स्नानाच्या दिशेने निघाले। मात्र गर्दी एवढी वाढली की प्रशासनाच्याही लक्षात आलं नाही आणि गर्दीचं रूपांतर चेंगराचेंगरीत झालं आणि रात्री 1 वाजता सगळीकडे गोंधळ पाहायला मिळाला आणि याच गोंधळात काही जणांचा मृत्यू झाला। ही घटना घडल्यानंतर ॲम्ब्युलन्स सगळीकडे आरोग्य व्यवस्था तातडीने सुरू करण्यात आली। मात्र झालेल्या गोंधळाने भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि गर्दी टाळण्यासाठी आखाडा परिषदेने अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला। मात्र या घटनेनंतर मोदी ॲक्शन मोडवर आले आणि स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कॉल केला आणि चेंगराचेंगरीनंतर होणाऱ्या उपाययोजनेचा आढावा घेतला। तातडीने लागेल ती मदत करा अशा सूचना स्वतः मोदींनी योगी आदित्यनाथ यांना दिल्या आणि तब्बल 3 वेळा फोन करत केंद्र सरकारची सगळी मदत तातडीने पोहोचेल असा विश्वास दिला। मात्र मोदींनी 3 वेळा फोन केल्याने पंतप्रधान मोदींची संवेदनशीलता दिसून आली। कारण महाकुंभ मेळाव्यात संस्कृतीचं दर्शन, भारताचं नियोजन इतर देशात चर्चेचा विषय आहे। काही परदेशी नागरिक पण या कुंभमेळ्यात आलेत, त्यामुळे भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर उपाययोजना चर्चेचा विषय होऊ शकतो म्हणून स्वतः मोदींनी यात लक्ष घातला आणि 3 कॉल योगींना केले। महाकुंभ मेळाव्यातील 13 आखाड्यांनी स्नान रद्द केल्याची माहिती दिली। मात्र संगम घाटाकडे न येता इतर ठिकाणी करण्यात आलेल्या घाटावरच स्नान करा अशा सूचना योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत। या घटनेनं महाकुंभ मेळाव्यावर दुःखाचं सावट निर्माण झालंय। उत्साहात पार पडणाऱ्या मेळाव्यावर आजच्या घटनेचा सावट आहे। मात्र विरोधी पक्षाने याचं राजकारण करू नये अशी भूमिका आखाड्याच्या संतांनी घेतली आहे। आजच्या घटनेनंतर पुढच्या काही दिवसात कुंभमेळाव्यात गर्दीवर कसं नियंत्रण ठेवलं जात आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।